तर नमस्कार मित्रांनो, जय भीम सर्वांना, ओम साईराम. तर कशा आहात तुम्ही? सर्व मजेत असतील तुम्ही, मी पण मजेत आहे, माझे मित्र पण मजेत आहे. तर स्वागत तुमचं अजून एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही आहे खोपोलीला आणि आम्ही चाललो आता जिन्नीत वॉटरफॉलला चाललो आहे. आज सुट्टी पण आहे आम्हाला, सोमवारी म्हणून आम्ही आलो आहे. ह्या दोघांना, प्रांजल आणि गणेशला पण सुट्टी म्हणून आम्ही आलो आहे फिरायला. मी चाललो तर रस्त्याने. तर आम्ही रिक्षाने येणार होतो, पण आम्ही तिकडे दुकानात गेलतो, म्हणजे नाही आणायला बोललो. तर आम्ही गेलो ते काका बोलले काय रिक्षाने जाऊ नका, जवळच चालत चालत जा, मस्त जवळच आहे. मग आता आम्ही चालतच चाललोय. काय डोंगर काय काय वापर काय झाडी काय डोंगर धबधबे समोर. तर ना आम्ही इथं थांबलो झाडाखाली, कारण की पाऊस चालू झालाय म्हणून. आणि इथे पण पाणी आहे. आता इथं चाललोय आम्ही. तिकडे पोरं फुल एन्जॉय करते. चल 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 चल, पाय स्लिप होऊ शकतो. चप्पल स्वस्तवाली घालू नका, 30 रुपयावाली 50 रुपयावाली. आत्ताच सटकला. पाऊस चालू झाला, फुल गाडी. कसं चप्पल 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 पकड. हे गाण्या गेलो होते का? चप्पल गेली असते आता. तर मित्रांनो, तर आम्ही थोडं इथं नाही का, इथं थांबलोय थोडं. इथं माझे मित्र एन्जॉय करतो, तुम्ही बघू शकता. म्हणजे मी पण, आम्ही सर्व थांबलो इथे. मग अजून थोडं ना इथं एन्जॉय करून थोडं इथं एन्जॉय करू. पण समोर दिसत नसत असं. तर आम्ही अजून डोंगरावर जाणार आहे, पुढे तिथं धबधबा आहे, तिथं पण जाणार आहे. आता मी चालले पाण्यात, मी गेलो नाही, मी कधीचा कॅमेरा सेट करतो. आता फायनली कॅमेरा सेट झाला, मग आता चालतोय. तिकडे कोण नाही. उडी मारतो मोठ्या दगडे बघा. हा दगड लागला आमचा, दगड लागला. तर मित्रांनो, काय झालं नाही का, तुम्हाला एक सांगतो मी. इथे ना 2 पोलीस आले नाही का, 2 पोलीस. आणि ते आम्हाला विचारायला लागले. आमची बॅग आहे ना नाही का, दोघांची बॅग आहे, म्हणताना माझी. ते बोलले बॅग घेऊन या. त्यांना वाटतं नाही का दारू बिरू पिला आले, एन्जॉय वगैरे करताय. तर असं नाही, आम्ही त्यांना बॅग पण दाखवली. बॅग दाखवली, मी काय नाही बोलले, आम्ही ब्लॉगर्स आहे, आम्ही व्हिडिओ शूट करायला आलो वगैरे नाही का. मग काय नाही, आम्हाला माझी तर खूप नाही का, खूप म्हणजे आपले लोक जाता आम्हाला घेऊन नाही का वगैरे. मग काय नाही, तरी आम्ही केलं थोडंफार शॉर्टआउट केलं. आम्ही बोललो त्यांना असं आम्ही ब्लॉगर्स आहे वगैरे. तर त्यांनी आम्हाला बोलले ठीक आहे, ओके चालेल. तर मित्रांनो, आता आम्ही इथून निघालो आहे पुढे जायला धबधब्याला, वरती जाणार आता आम्ही. हे लोक, तो गणेश तर काय ऐकत नाही. हे बघा कुठे गेला बघा, अजून पाण्यातच आहे. त्याला बोलतोय चल चल, हे चल लवकर चल. हे लोक निघले, बॅग बी भरते. मग आता आम्ही मी तर पुढं चाललो, आता वरती निघतो. हे लवकर चल. मित्रांनो, आम्ही चाललोय. मंथन आणि प्रांजल पुढंच गेला. ते लोक ब्लॉग बनवतात, कारण की मंथनचा पण ब्लॉग येणार नाही का, नवीन ब्लॉग येणार त्याचा. मंथन पुढं गेले, फर्स्ट ब्लॉग आहे त्याचा. तर तुम्ही बघू शकता, समोर तुम्हाला दिसत असेल. इथे दाखव. आता आम्ही गणेश आणि मी सोबत चाललोय. गणेश कॅमेरा पकडतोय, आम्ही चालू पुढं. लोक निघून गेले पुढे, थांब 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 करतो, ते थांबतच नाही. मग आता आम्ही चाललोच आहे. चल पडत तर गाईस, पाऊस चालू झालाय, पाऊस चालू आहे. आम्ही चाललोय आणि माझा फोन जास्त भिजतोय. वॉटरप्रूफ नाही माझा फोन, तुम्हाला माहिती, पहिल्याच्या ब्लॉगमध्ये माहिती असेल. तर मी फोन पाण्यामध्ये घेऊन चालतोय. हे लवकर चल, पुढे जायचं यार अजून. हे बघा पुढे बघा, पावसामध्ये स्टंट मार. क्लास वर्गामध्ये कसा मार होता, शाळेमध्ये मार.
महाराज मार आले काय बोलतो कसं वाटतं एक नंबर अरे चल लवकर मंथन लवकर हे बघा हा बघा फुल एन्जॉय माझे मित्र बोल पळत चला पळत चला चला पळत चला सर्व पळत चला पळत चला पळत पाठीवर जायचं आपल्याला धबधब्याखाली लवकर लेट्स गो गाईस धबधबे असं वाटतं खाली जावा डायरेक्ट झोपून जावं धबधब्याखाली नाही का इथं समोर गौशाला आहे हे बघा आणि समोरच धबधबा हे बघा तिथं हा खाली येऊन पडायचं म्हणजे जास्त वर नको बंद आहे जास्त वर नको याला सांग प्रांजलला खाली कारण की आम्ही मागच्या टायमाला गेलतो ना चल अजून वर चल असं चालू होतं नाही काय मित्रांनो मग त्या वर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी पडलो असतो आता हे बघा नजारा बघा एक नंबर आहे बघा तुम्हाला यायचं असं नक्की तुम्ही खोपोलीला व्हिजिट करा खूप भारी आहे तुम्हाला जास्त पैशाची पण जरूरत नाही रिक्षाने तुम्ही चलत पण येऊ शकता चलत पण हे बघा हे बघा बोल ना तिकडे जायचं अजून मंथन बोलते अजून तिकडे जायचं वरती थांब ना थोडं इथं एन्जॉय करू मग पुढे जाऊ धबधब्या तर मंथन बोलते धबधब्या खाली जाऊ ठीक आहे चल तिकडे चल मित्रांनो समोर धबधबा बघू शकता तुम्ही हे बघा समोर हे बघा किती भारी आहे बघा तिकडे जायचं धबधबा खाली चला हळू या कॅमेरामॅन हळू हे बघा किती सरकी बघा हळू हे हळू आहे बनतं हळू आहे बसून आता आम्ही फायनली धबधब्याला जाणार आहे तर मित्रांनो हे लोक नाही का प्रांजलची चप्पल घेऊन नाही का त्याची चप्पलच नाही देते नाही का हे बघा तो तिकडून पास करतोय त्याची मस्ती घेता नाही का बस रे बस भाई चल आपल्या धबधब्याला जायचंय अरे राहू दे यार ये चप्पल दे चल ले झालं म्हणतात जायचं आपल्याला हे लोक काय ऐकतच नाही अरे चल यार बस झालं चल धबधबा इथूनच जायचं चालत हे बघा इथं पण पाणी आहे पुढे हे इथूनच जायचं चल हे बस झालं चल हे लोक काय ऐकतच नाही मित्रांनो मला नाही का असं खरं वाटतं मी ट्रॅकिंगला आलो नाही का एकदम नाही का जंगल टाईप नाही का तुम्ही बघू शकता समोर नाही का हे बघा पूर्ण जंगल टाईप आणि मध्ये पाणी आम्ही चाललोय बघा अरे चल यार अरे दुसरी चप्पल हातात पकड पुढे द्या ते तुझी मजा घेत आहे मी ना खूप 3-4 वेळा 3 पण नाही 4-5 वेळा वाचलो मी पडतं आणि ते पण दगडावर पडलो तर मग नाही आता तूच घेऊन आला आम्हाला चला वरती धबधब्याला अरे इथं हे बघा इथं पुढं काहीच रस्ता नाही इथं अरे इथं रस्ता नाही कुठून चाललाय काटे लागले हे बघा वापस पडलो असतो अरे तो कुठं धबधब्याला रस्ता आहे विचारण ना तिकडं भले पोरणाला तरी हे बघा पोरं बघा अरे यार तुम्ही येडे यार खरं बघा आता ब्लॉग बनवते मग जायलाच लागन जरा तुम्ही चाललो होतो तरी हे बघा एक इथं पण प्रांजल बघा हा मंथन बघा तो पण ब्लॉग शूट करते आणि मी पण ब्लॉग शूट करते मला तर यार घ्या कोणीतरी पॅन्ट सगळं भिजले हे मला मंथनला घेऊन येतो मी मला पकडतो ट्रॅकिंग टाईप नाही का ट्रॅकिंग एकदम नाही का खूप मागत पडलो आता खूप डेंजर पडलो चला हे कुठे जायचं अजून चल पुढे चल तू पुढे चल मी दाखवतो चल खुशीमध्ये आम्ही सगळेच बाकी अजून काय गेला पडला ब्लॉगर पडला चल आगे चल चला तर मित्रांनो आम्हाला काय माहित नाही आम्ही धबधब्यासाठी जायचं आम्ही नवीन शोध लावतोय नवीन शोध लावतो
नदी हे बघा मित्रांनो, हे बघा नदी तिथं पण आहे. चला पुढे अजून दाखव. आता आम्ही चाललोय मित्रांनो, समोर दिसत असेल तुम्हाला, तिकडे चाललो आम्ही. चला म्हणतात गाईस. आम्ही मित्रांनो आम्ही 1 मिनिट झालं चलतोय अजून भेटलं तर तरी आम्ही चलतोच आहे. गणेश पुढे, मी इथे, प्रांजल कॅमेरा पकडतोय, मंथन पण त्याचा ब्लॉग शूट करतोय आणि वापस पडलो. तर मित्रांनो रस्ता तर वरतून आहे, तर मी खालून चाललोय. तरी मी बोललो मी खालून चालणार. हे बघा मी चाललोय खालना इथून. ते लोक गेले तिकडून समोरच बघा. बापरे बाप काय मोठ वरनं धबधबा. हे बघा पाणी. हे बघा चाललोय पुढंच मी. पाणी गुडघ्यावरती आहे बघा. चलतो साईडने. ते लोक गेले वरनं, त्यांना भीती वाटत. मी तरी इथूनच चाललो. मी एकटाच चाललोय. तर तू साईडने चाललो नाही का दगडाच्या. तुमचा पाय खूप नाही का स्लिप होऊ शकता, म्हणून तुम्ही तरी आले तरी ना साईडने चालले. बघा गणेश बघा ते पोचले पण तिथं माझ्या पहिलं. मी अजून चाललोच आहे बघा. तर मित्रांनो आता माझा मोबाईल मला भेटणार नव्हता का असं. माझा फोन नाही का, मी फटकलो, मला लागलं इथे पण आणि डायरेक्ट पाण्यात पडला. मला नशीब दिसला. मी डायरेक्ट बाहेर नाही का, म्हणजे डायरेक्ट उडी मारली, डायरेक्ट फोनला पहिला पकडला आणि त्याच्या कारण माझा बघा स्टँड पण तुटला नाही का. आणि मंथन कुठे गेलाय? मंथनला हे बघा, तो बघा, हे बघा हा समोर. अरे तिकडे जायचं आपल्याला यार. देवपुरी पण भारी वाटतंय ना. हे मी स्टँड इकडेच शपथ ब्लॉग आला नसता आपला. माझा फोन पाण्यात जाऊन नाही का, म्हणजे असा दिसला मला का. ते पण माझ्या कवरमुळं नाही का, फोनच्या कवरमुळं. कवर मला दिसल्यामुळं माझा फोनच आहे. मी डायरेक्ट उडी मारली. तुम्हाला दिसलं असेल का माहिती, दिसलं असेल. डायरेक्ट उडी मारली मी, डायरेक्ट फोनला हातात, फक्त फोनच आहे. फोन पकडला डायरेक्ट वरती. मला असे नाही यार, खूप चटकी. कारण तुम्ही येत असले ना सांभाळून या, कारण की खूप चटकी इकडे. खूप म्हणजे खूप चटके. बघा मीच बघा कसं येते. बघा वापस पडला. 7-8 वेळा तर वाचले मी पडता. तरी मी मित्रांनो धबधबा तुम्ही बघू शकता एकदम नाही का वरतून. आणि आम्ही चालले पुढं. गणेश, प्रांजल, मंथन गेले पुढे. आता मी पण चाललोय पुढे. हळूहळू चाललोय मी पण. बघा तिला पुढे साईडने चाललोय. तुम्हाला दिशा असेल पाय थोडं पुढं भारी वाटतंय. कॅमेरा हा दिसतंय. वरतीच्या बघा. मित्रांनो मंथन आहे ना, मंथन खूप घाबरतोय यायला झटपट. प्रांजल पण घाबरत होता नाही का. प्रांजलला आम्ही खिचून नेलं. तो आता तो तिकडे आहे. गणेश आणि प्रांजल तिकडेच आहे. मंथन इकडं फोनमध्ये बिझी आहे. त्याला बोलतोय चल, तरी तो घाबरतोय. बोलतो मी सुकडा आहे, मी वाहून गेलो तो काय होईल वगैरे नाही का. त्याला बोलतो चल बघा. अरे काय नाही म्हणतो, चल ना, मी आहे ना. थंडी वाजते. अरे थंडी आम्हाला पण वाजते. तरी माझं तर कान दुखतो बाई पाण्यामध्ये ना, मला त्रास होतो कानामध्ये, तरी कान दुखतो. चल काय नाही, मी आहे. चल एवढे माझे घाबरला तू. हा ना घाबरतो ना म्हणतात. एवढी पाणी माझ्या. अरे माझ्या पाय. मी पण होतो का रे. मी मंथनसाठी बाहेर आलो. मंथन दिसतच नव्हतं. मंथन बोललो मी बाहेर थांबतो. मी तिथं आलो पुढं. मंथन दिसतच नाही. मी पुढं बाहेर आलो. गणेश आणि प्रांजल आतमध्येच होते. मी बाहेर आलो. मंथन बघतो इथं थांबलंय. बोलतो मी नाही, मला खूप थंडी वाजते वगैरे. पाणी काय नाही पाणी. अरे आम्ही तिकडं पार जाऊन आलो. अरे भाई माझे पाय तिकडे पाय.
मग खाली जाऊ थोडं तिथं खाली जाऊ ना मग या नदीला एवढा पोहोच नव्हता आता पोहोचतो मग खाली जाऊ खाली जाऊ आता गणेश बोलते पाणी वाढले वगैरे नाही का मग कॅन्सल झालं माझं मन होतं जायचं असं बोलायचं म्हणून बोलत नाही पण पाणी ऍक्च्युली वाढले कारण पाऊस पण आहे वरती त्यामुळे मग तर खाली जाऊ ना माना अजून आहे ना खाली चल खाली चल हा चल खाली चल तर आता आम्ही चाललोय खाली कारण की तिथं पाणी वाढले कारण आम्ही चाललो वापस जिथं स्टार्टिंगला नाही का तुम्हाला दाखवलेलं आम्ही तिकडे चाललो वापस आणि की इथं एवढं पाणी नाही मग तिकडे चालू तिथं होते एवढे आणि तिथं मेन धबधब्या खाली होते धबधबा नाही का तिकडं पाणी वाढलं म्हणून नाही का आम्ही वापस चाललोय असं नाही का त्याला यार डोळे दाखव डोळे बघा याचे माझे पण बघू शकता तुम्ही डोळे पाण्यामध्ये गेले तर म्हणजे डोळ्या आई त्याला हात दे आरामशीर मी आता पडलो असतो इथं पण खाली तर मित्रांनो आता आम्ही चाललो घरी कारण की या लोकांनाही बोललं चला वापस पाण्यात जाऊ तर हे लोक बोलते नको चुकलोय सर्व आम्ही लोक तर चला जाऊ काही नाही आताशी 3 वाजले अजून 1 घंटा पडलाय आपल्याला आताशी 3 वाजले पण ते लोक बोलतात नको जाऊ उशीर होईल जायला कारण की खोपोलीला लवकर ट्रेन भेटत नाही म्हणून आता आम्ही चाललो वापस निघालोय घरी जायला बाकी मजा आली खूप मजा नाही का मस्त नाही का केस एकदम स्मूथ झाले ना केसाला हात लावा ना एकदा बघा ना तुमच्या बघा हात प्रांजलच्या केसाला पहिलं आहे बघ स्मूथ किती झाले हो ना पाण्यामध्ये एकदम स्मूथ झाले जे केस आता आम्हाला लागली भूक तर आम्ही चाललोय आता खायला काहीतरी मस्त खाणार पिणार मग घरी निघणार तर मित्रांनो मला लागले खूप तिखट नाही का म्हणून थम्सअप घेतलं ते हे लोक खात्या मस्त यांना काय तिखट लागत नाही मला तिखट लागेल मित्रांनो आमचं खाऊन झालं मस्तपैकी तर आता आम्ही चाललो खोपोली स्टेशनला तर बाजूलाच आहे खोपोली स्टेशन आणि आमची ट्रेन आहे 4:30ची आणि आता किती वाजले 3:30 झाले तर आम्हाला अजून किती 1 घंटा अजून इथंच काढायचं आम्हाला आम्ही आता इथं स्टेशनवर थोडं बसणार नाही का थोडं मग निघणार आम्ही घरी कारण की खोपोली लास्ट स्टेशन आहे नाही का म्हणून ट्रेन इथं लेट असतं कधी पण आणि खूप भारी बाकी आम्हाला खूप मजा आली आता खाल्लं वगैरे नाही का आम्ही थोडं आता बरं वाटतं आता बरं वाटतं का नाही मस्त आम्ही खाल्लं तेव्हा जाऊन बरं वाटतं आम्हाला काय झालं काय राहिलं बघ आता हा प्रांजल आहे ना आता प्रांजल ती छोटी बॅग होती ना छोटी बॅग विसरला तर काय बोलू या लोकांना मागच्या टायमाला या लोकांनी प्रांजलनी आणि गणेशनी बॅग हरवली एक आणि दुसरी माझी छत्री हरवली काय बोलूया लोकांना मित्रांनो आलो आम्ही स्टेशनला ट्रेनचीच वाट बघतो आम्ही तर वाजले 3:30 4:30 पर्यंत ट्रेन येईन आम्ही आता जागा बघतो मग थोडा वेळ बसतो तर आराम करतो नाही का चले लवकर तर पुढे जाऊ मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया खूप मजा आली आज खोपोलीला खूप भारी आहे तो पण खूप मजा आली आज आम्हाला मंथन पण होता खूप मजा आली आज चौघं सोबत होतो भाऊ आम्ही तर तुम्ही समोर बघू शकता धबधबे अजून पण चालू आहे समोर पुरा खूप भारी व्ह्यू दिसतोय तर काय नाही चॅनलवर नसतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि मला इंस्टाग्राम आयडीला पण फॉलो करा खाली आयडी दिली आहे आता आम्ही चाललो आहे घरी तर भेटूया आपणच असंच अजून एक ब्लॉगमध्ये तोपर्यंत हा ब्लॉग एन्जॉय करा आणि मागचा ब्लॉग बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आम्ही गेलो बेवपुरीला तो पण ब्लॉग खूप भारी आहे तर भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू ब्लॉग बघण्यासाठी इथपर्यंत तोपर्यंत जय भीम ओम साईराम बाय बाय